तुला लोणावळ्याला जाऊन संतोषकडून सत्य काढून घेणं शक्य होईल का ग? उद्या कोर्टात होणार सर्वात मोठा स्फोट. संतोष उघड करणार का प्रियाचं काळं सत्य? सायलीचा इशारा, आता तिचा विनाश ठरलेलाच आहे. उद्या 4 वाजण्याच्या आत मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कथा आता इतकी टेन्शनने भरलीये की प्रत्येक क्षणी काहीतरी मोठं घडणार आहे असंच वाटतंय. ह्या भागाच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत की अर्जुन, चैतन्य आणि सायली तिघेही एकत्र उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता स्पष्ट सांगते की काहीतरी खूप मोठं प्लॅन केलं जातंय. सायली लगेचच ऊर्जाला फोन लावते. ऊर्जा त्यावेळी बाहेरच असते आणि ती लगेच फोन उचलते. सायली शांत पण ठाम आवाजात म्हणते, ऊर्जा, तुला लोणावळ्याला जाऊन संतोषकडून सत्य बाहेर काढता येईल का? हा प्रश्न ऐकूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. संतोषकडे असं कोणतं सत्य आहे जे सगळं बदलू शकतं? त्यावर ऊर्जा आत्मविश्वासाने उत्तर देते, हो सायली, मी ते करू शकते. ऊर्जाच्या या उत्तरातून तिचा आत्मविश्वास आणि मिशन पूर्ण करण्याची तयारी स्पष्ट दिसते. ह्यानंतर अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो, ऊर्जा, उद्या माझ्या केसची शेवटची सुनावणी आहे. त्याआधी तू संतोषला कोर्टात हजर करू शकशील का? अर्जुनच्या आवाजातली चिंता आणि आशा दोन्ही जाणवतात, कारण ही केस त्याच्यासाठी खूप महत्वाची आहे. ऊर्जा त्याला लगेचच आश्वासन देते, अर्जुन, तू काही काळजी करू नकोस. मी संतोषला उद्या वेळेत कोर्टात घेऊन येईन. ही ओळ ऐकल्यावर प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, खरंच ऊर्जा वेळेत संतोषला आणू शकेल का? फोन ठेवताच सायली एक धक्कादायक वाक्य बोलते, आता प्रियाचा विनाशकाळ सुरू झालाय. सायलीच्या या संवादामुळे कथेतली सगळी समीकरणं बदलणार आहेत हे स्पष्ट होतं. प्रियासाठी आता धोका वाढलाय आणि तिचं गुपित उघड होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. आता पुढे काय होणार? ऊर्जा संतोषकडून सत्य बाहेर काढू शकेल का? संतोष कोर्टात काय खुलासा करणार? आणि खरंच प्रियाचा खेळ संपणार का? हे सगळं पाहण्यासाठी पुढील भाग चुकवू नका, कारण आता कथा एका अशा वळणावर आलीये जिथे प्रत्येक सत्य बाहेर येणार आहे. फायर सीने. अर्जुन, चैतन्य आणि सायली तिघेही एकत्र उभे असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते की आता वेळ फारच कमी उरलीय. हा सीन खूप स्ट्रॉंग आहे, कारण इथे तिन्ही कॅरेक्टर्स एकाच मिशनवर आहेत आणि जेव्हा हिरो टीम एकत्र येते ना, तेव्हा काहीतरी मोठं होणार हे नक्की. सायली लगेच फोन काढते आणि ऊर्जाला कॉल करते. ऊर्जा त्यावेळी बाहेरच असते आणि ती फोन उचलते. सायली तिला थेट मुद्द्यावर येऊन विचारते, ऊर्जा, तू लोणावळ्याला जाऊन संतोषकडून सत्य बाहेर काढू शकशील का? सायली आता पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडमध्ये आलीये. आधी ती थोडी इमोशनल दिसायची, पण आता ती थेट प्लॅनिंग करत आहे आणि हे खूप पॉवरफुल कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे. 100. त्यावर ऊर्जाचं उत्तर खूप कॉन्फिडंट असतं. ती म्हणते, हो सायली, मी करू शकते, तू काळजी करू नकोस. ऊर्जा हा कॅरेक्टर खूप अंडररेटेड आहे, पण आता तीच गेम चेंजर होणार असं वाटतंय. बाम. इतक्यात अर्जुन मध्ये बोलतो. तो म्हणतो, ऊर्जा, उद्या माझ्या केसची शेवटची सुनावणी आहे. त्याआधी तू संतोषला कोर्टात आणू शकशील का? हा डायलॉग खूप महत्वाचा आहे, कारण आता स्टोरीचा सगळा फोकस कोर्टवर शिफ्ट झालाय आणि उद्याचा दिवस म्हणजे लिटरली डू ऑर डाय सिच्युएशन आहे. येस. ऊर्जा थोडाही वेळ न घालवता उत्तर देते, अर्जुन, तू अजिबात काळजी करू नकोस. मी संतोषला उद्या वेळेत कोर्टात घेऊन येईन. इथे ऊर्जाचा कॉन्फिडन्स पाहून वाटतं की ती काहीतरी मोठं रिस्क घेणार आहे, पण तिच्यावर ट्रस्ट ठेवावा लागेल. ती फोन ठेवते आणि आता कॅमेरा सायलीवर फोकस होतो. सायली खूपच ठाम आवाजात म्हणते, आता प्रियाचा विनाशकाळ सुरू झाला आहे. बस, हाच तो मोमेंट जिथून स्टोरी फुल रिव्हेंज मोडमध्ये. यानंतरचा सीन खूप इंटरेस्टिंग असू शकतो. ऊर्जा लोणावळ्याकडे निघते आणि तिथे संतोषला शोधायला सुरुवात करते. इथे मेकर्स सस्पेन्स बिल्ड करतील, कारण संतोष सहज सापडणार नाही. कदाचित प्रिया आधीच त्याला हाईड. आजचा जबरदस्त सीन पाहून वाटतं की नेमकी मालिका पुढे कशा पद्धतीने वळण घेणार आहे. मालिका अशीच सुरू ह्याच घटनेवरती राहील का आणखीन काही नवीन ट्विस्ट या मालिकेमध्ये ॲड होतील? काहीही असलं तरी सायली आणि अर्जुनचा संघर्ष सुरुवातीपासूनच या मालिकेमध्ये दाखवलेला आहे. प्रत्येक वेळेस मालिकेमध्ये काहीतरी त्यांनी नवीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ऊर्जा ही सुद्धा एक संघर्ष करणारी मुलगी. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, उद्या कोर्टात काय होणार? ऊर्जा संतोषला घेऊन कोर्टात येणार का
आणि तो सगळं सत्य सांगणार असेच मराठी रिव्ह्यू ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.